नमस्कार, मी कपालिनी. तासाभरात या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. लोकसभेत बॅनर फडकावून अध्यक्षासमोरच्या हौदात मोदींविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या 25 गोंधळी खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी संबंधित खासदारावर पुढचे 5 दिवस ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परिणामी येणाऱ्या 5 दिवसात या 25 खासदारांना संसदेत प्रवेश दिला जाणार नाहीये. कारवाई करण्यात आलेल्या 25 खासदारांमध्ये बहुतांश खासदार काँग्रेसचे असून महाराष्ट्रातल्या राजीव सातव यांचाही त्यात समावेश आहे. लोकसभेत 25 खासदारांवर निलंबनाची कारवाई केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनीही निषेध केलाय. खासदारांचं निलंबन लादणारा आजचा दिवस हा काँग्रेससह संपूर्ण लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं सोनिया गांधींनी म्हटलंय. लोकसभा सभापतींनी 25 गोंधळी खासदारांचं 5 दिवसांसाठी निलंबन केल्याप्रकरणी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनेही निषेध केलाय. निलंबित खासदारांना समर्थन देण्यासाठी लोकसभेच्या कामकाजावर पुढचे 5 दिवस बहिष्कार टाकण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसने घेतलाय. दुसरीकडे आम आदमी पार्टीनेही लोकसभेच्या कामकाजावर तृणमूलच्याच धर्तीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. ललित मोदी प्रकरणावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातल्याने राज्यसभेचं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. त्याआधी ललित मोदी प्रकरणावरूनच 2 वेळा कामकाज स्थगित करावं लागलं होतं. मात्र नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. बहुमत असल्याने भाजपने कधीही गर्व करू नये अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी भाजपला टोला हाणलाय. पंतप्रधान मोदींनी केवळ मार्केटिंगवर लक्ष केंद्रित केलंय, देशहितावर नाही असा आरोपही त्यांनी केलाय. मन की बातचे चॅम्पियन असलेल्यांनी आता आपल्या सहकाऱ्यांच्या घोटाळ्यांवर मात्र मौन व्रत धारण केलं अशा शब्दात सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांवर हल्ला चढवलाय. जोपर्यंत विरोधकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संसदेत विरोध सुरूच राहणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केलाय. संसदेतली कोंडी फुटून कामकाज सुरळीत होण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठकीआधी काँग्रेसने स्वतंत्र बैठकीचं आयोजन केलं होतं. त्याप्रसंगी त्यांनी मोदीसह सरकारलाही टार्गेट केलंय. गोंधळातच अधिवेशन वाया जाऊ नये यासाठी सरकारने बोलवलेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीवर विरोधक ठाम राहिल्याने ही बैठकही यशस्वी होऊ शकली नाही. सरकारतर्फे काही मुद्द्यांवर चर्चेची तयारी दाखवली गेली, मात्र एकूणच ही बैठक निष्फळ ठरल्याचं चित्र आहे. जे लोक आम्हाला स्वप्न पाहू देणार नाहीत त्यांना आम्ही झोपूच देणार नाही असा पवित्रा FTIIच्या आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतलाय. राजधानी दिल्लीतल्या जंतर मंतरवर FTIIच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केली. त्यानंतर संसद भवनावर काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी रोखला. दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनंतर आता काँग्रेसचे खासदार राज बब्बर यांनीही FTIIच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. FTIIच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेल्या गजेंद्र चौहान यांना हटवण्यासाठी गेल्या 52 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतलाय. राजमाता जिजाबाईंचं चारित्र्यहनन करणारे बाबासाहेब पुरंदरे हेच खरे जेम्स लेन असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. पुरंदरे यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला विरोध करण्यासाठी राज्यभर सध्या शिवसन्मान जागर परिषदा घेतल्या जात आहेत. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.